साहेब फायनान्शियल सेफ्टी, फ्रीडम आणि वेल्थ क्रिएशनसाठी महत्त्वाचे टप्पे कोणते आहेत? सर्वात महत्त्वाचा म्हणजे तुमचा मेडिक्लेम असायला पाहिजे. हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी असायला पाहिजे. तर माझं चांगलं एक ॲड आहे. त्याच्यामध्ये मी लिहिलेलं आहे, जोपर्यंत तुमचं मेकअपचं वय आहे, तोपर्यंत मेडिक्लेम करून घ्या. एकदा चेकअपचं वय आलं, की मेडिक्लेम मिळणारच नाही. म्हणजे याचा अर्थ तुम्ही यंग आहात, कमवता आहात, तोपर्यंत तुमचं मेडिक्लेम तुम्हाला करायला पाहिजे. जेवढं कमी वय, तेवढा प्रीमियम कमी, तेवढं मोठं मेडिक्लेम मिळणार. आणि मेडिक्लेम आपण जर वापरलं नाही 50 वर्षापर्यंत, तर त्याचा नो क्लेम बोनस ॲड होणार आणि तुमचे मेडिक्लेमचे जे बेनिफिट्स आहेत ते वाढत जाणार. उद्या कुठलंही आर्थिक संकट आलं, नॉर्मली आर्थिक संकट हे तुमच्या मेडिकल इमर्जन्सीशी निगडीत असतं. पण मेडिकल इमर्जन्सी म्हणजेच आर्थिक संकट. ओके, मग ते ॲड्रेस करायचं असेल किंवा त्याच्यावर मात करायची असेल तर उत्तम मेडिक्लेम पाहिजे. ही सर्वात महत्त्वाची पायरी आहे. जरी तुमचा कंपनीचा मेडिक्लेम असेल, तरी तुम्ही स्वतःचा फॅमिली फ्लोटर मेडिक्लेम करणं मस्ट आहे. यंग असताना करणं तर ती टॉप प्रायोरिटी आहे. दुसरं, टर्म इन्शुरन्स ही दुसरी पायरी आहे. उत्तम टर्म इन्शुरन्स. एकदा तुम्ही कमवायला लागलात की तुमचं 50 लाख 1 कोटीचा टर्म इन्शुरन्स पाहिजे, जेणेकरून तुमची वाईफ, तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता, तुमचे आई वडील जे तुमच्यावर डिपेंडंट आहेत, मुलं जे तुमच्यावर डिपेंडंट आहेत, तुमचा उद्या काही मृत्यू झाला कुठल्याही नैसर्गिक किंवा अपघाती, तर टर्म इन्शुरन्स फार मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या घरातल्यांना ती रक्कम इन्शुरन्सची देऊ शकतो. ती 50 लाख 1 कोटी 2 कोटी 3 कोटीत किती असेल, जेणेकरून तुमच्या फॅमिलीचं लाईफ तुमच्यानंतर सिक्युअर्ड होतं. तर टर्म इन्शुरन्स हा दुसरा मुद्दा आहे किंवा इम्पॉर्टंट पायरी आहे. तिसरी इम्पॉर्टंट पायरी आहे ती म्हणजे तुमचं इमर्जन्सी फंड. तुमचा इमर्जन्सी फंड आहे ना, तुमच्या मासिक खर्चाच्या 12 टाइम्स किंवा 12 महिन्याचा एवढा तुम्ही निर्माण करून ठेवायला पाहिजे. आणि त्या फंडला तुमचं जोपर्यंत मोठी धनसंपत्ती निर्माण होत नाही, तोपर्यंत हात नाही लावायला पाहिजे. तुमचा जर महिन्याचा खर्च 1 लाख रुपये असेल, तर 12 लाख रुपये तुमचा इमर्जन्सी फंड तयार करायला पाहिजे. आणि तो इमर्जन्सी फंडला चुकून तुम्ही धक्का लावलात, तर उद्या परवा तुमच्याकडे आले पैसे तर त्या इमर्जन्सी फंडचे तिची पुंजी आहे किंवा तिचे गाठोडे आहे, परत त्याच लेवलला तुम्हाला भरून ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं गोल सेटिंग करायला पाहिजे. फायनान्शियल गोल्स सेट करून त्या प्रत्येक गोलसाठी वेगळी SIP निर्माण करायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे वेल्थ क्रिएशनचा विचार करायला पाहिजे, की किती लवकर माझ्याकडे 2 कोटी होतील, 5 कोटी होतील, 10 कोटी होतील, जेणेकरून मला आर्थिक स्वातंत्र्य मिळेल.